राजकारणातून आणि पक्ष फोडीतून थोडासा वेळ जर मिळाला तर सरकारने आमच्या पोरांकडे लक्ष द्यावं. नाहीतर 22 जानेवारीला राम लल्ला राम मंदिरात बसतील, पण आमच्या घरचा राम्या मात्र नोकरीच्या शोधात बाहेरच भटकत नाही. आणि गेल्या काही वर्षांपासून महापोर्टल असो, 2019च्या काळापर्यंत महापोर्टल होतं, 2014 ते 19 फडणवीस साहेबांचं सरकार होतं आणि त्या काळात महापोर्टलने तर महाघोटाळाच केला होता. कुठेतरी 2019ला सरकार बदललं आणि सरकारने महापोर्टल रद्द केलं आणि त्यानंतर सरकारने TCS आणि IBPS द्वारे परीक्षा घेण्याचं ठरवलं. पण तरी सुद्धा आजच्या घडीला ते घोटाळे तसेच चालू आहेत आणि पुन्हा एकदा सरकार सुद्धा बदलले. पुन्हा फडणवीस साहेब सरकारमध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि स्वतः गृहमंत्री सुद्धा आहेत. आणि ज्यावेळी तलाठी परीक्षेचे घोटाळे बाहेर पडले त्यावेळी फडणवीस साहेब म्हणतायत की आम्हाला पुरावे द्या आणि त्या पुराव्यानंतर आम्ही सांगू शकतो की घोटाळा होतोय की नाही. मला असं वाटतं की आता जे तलाठी भरतीचे रेट्स बाहेर पडतायत, तुम्हाला बघायला हवं सगळ्यांना की तलाठी भरतीचे कसे रेट्स बाहेर आहेत. पेपरला काय काय बातम्या त्यासाठी आलेल्या आहेत. काल झी24 आलेली बातमी आहे की एका विद्यार्थिनीला वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये 54 मार्क होते आणि आता तलाठीच्या परीक्षेमध्ये तिला साधारणपणे 214 मार्क आहेत. हा इतका फरक कसा पडू शकतो, यामागे काय कारण आहे ती सरकारने शोधायची की आम्ही आता सरकारने ते आम्हाला सांगायला हवं. टॉपर विद्यार्थिनीला 200 मार्कची ही परीक्षा झाली आणि त्याच्यामध्ये 214 मार्क आहे. हे अख्ख्या महाराष्ट्राला न कळलेलं गुपित आहे. नॉर्मलायझेशन मेथड नेमकी काय, एक तर सरकारने समोर यावं किंवा TCSने समोर यावं आणि नॉर्मलायझेशन मेथड आम्हाला सोप्या भाषेत समजून तरी सांगावी. ज्या परीक्षेमध्ये 200 पैकी त्यापेक्षा जास्त मार्क मिळू शकतात आणि 1-2 नव्हे तर तब्बल 48 विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये 200 पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत. आम्हाला ही पद्धत एकदा सरकारने समजूनच सांगावी. हे आमचं सरकारला आव्हान आहे. या तलाठी भरती परीक्षेमध्ये साधारणपणे 205, 206, 207, 214 पर्यंत असे मार्क्स मिळालेले आहेत आणि ही सिरीज कुठेही थांबायला तयार नाही. जर फडणवीस साहेब म्हणतात की आम्हाला पुरावे द्या, जर तुम्हाला पुरावे हवे असतील तर हे पेपरला आलेल्या बातम्या आहेत ज्या कोणी आम्ही तयार केलेल्या नाहीये. पण पेपरमध्ये तलाठी भरतीच्या घोटाळ्याचं कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत आहे. ही बातमी येऊन धडकली आहे. 10 लाखात तलाठी व्हा आणि परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका मिळवा आणि सोबत नागपूर, फडणवीस साहेबांच्या नागपूरमधनच प्रश्नपत्रिका पाठवल्याचं सिद्ध झालंय आणि त्यामुळे मला असं वाटतं की यापेक्षा नवे पुरावे तुम्हाला देण्याची गरज तरी काय. 3 लाखात उत्तरपत्रिकांची चिठ्ठी केंद्रामध्ये पोहोचते अशा बातमी येऊन सुद्धा महाराष्ट्राचं गृह मंत्रालय न्यूज समोर येत आणि बालिशपणे उत्तरं देत आहेत की आम्हाला तुम्ही पुरावे द्या. काही दिवसापूर्वी ह्या परीक्षांसाठी घेतली जाणारी फीज आहे यासाठी विधानसभेत काहींनी मुद्दा उपस्थित केला आणि त्याला उत्तरादाखल फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं होतं की सिरियस लोक यामध्ये यावेत आणि म्हणून आम्ही ती फीज 1000 रुपये केली आहे. माझा सवाल फडणवीस साहेबांना थेट आहे की आता सिरियस मुलं या सिलेक्शन मध्ये कुठे दिसत नाहीयेत. 214 मिळवणारे काही दिवसापूर्वी त्यांना 54 मार्क होते, आज 214 मार्क आहेत. फडणवीस साहेब, हा इलेक्शन फंड जमा होतोय का? येत्या काळातल्या इलेक्शनसाठी आपण निधी जमा करताय का? नेमकं हे कधी थांबणार आहे? आणि हे थांबणारच नसेल तर मला असं वाटतं की तुम्हाला हे जमत नसेल तर गृहमंत्री पदाचा सुद्धा एकदा निलाव करा. आम्ही विद्यार्थी तरी बघतो की आम्हाला ते पद सांभाळता येत आहे का आणि त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये परीक्षा घेता येत आहेत का. कारण गेली कित्येक वर्ष हेच चाललंय. सरकार नवनवे पोर्टल आणतंय आणि त्याद्वारे परीक्षा घेतंय, पण हे कुठेतरी थांबायला हवं. गोर गरीब मुलं 1000 रुपये त्यांच्याकडे परीक्षा भरण्यासाठी नसतात, परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी, पण तरी सुद्धा इकडनं तिकडनं ते जमा करतात आणि ते परीक्षा केंद्रामध्ये जातात, पोहोचतात आणि परीक्षा केंद्रामध्येच परीक्षा अगोदरच पेपर फुटलेला असतो. ही परिस्थिती महाराष्ट्रातनं बदलणार आहे का? कारण अनेक सरकार बेरोजगारी या कारणामुळे उलथवली गेली आहेत आणि आता पुन्हा तुमचा नंबर लागेल हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. जर हे बदल थांबणार नसेल तर महाराष्ट्रात यापुढे कोणती परीक्षाच घेऊ नका असं मला आता सांगायची वेळ आलेली आहे. आणि विद्यार्थी पूर्णपणे निराश झाले, हताश झाले. जर हे असंच सातत्याने चालत राहिलं तर शेतकरी आत्महत्यांसारख्या बेरोजगारांच्या आत्महत्या पुढच्या काळात होतील आणि याला सर्वस्वी जबाबदार तुमचं सरकार असेल हे मला अधोरेखित करावंसं वाटतंय.